हे मुलींना घेऊन चालले तिकडे जिथं ग्राउंड चालू होणार आहे. तो हा स्पॉट आहे. हा स्पॉटवरून ग्राउंड चालू होणार आहे. मग इकडनं मुली पायदळ येऊन इकडनं असे हे बॅच असे सोडत आहे. ते एक एक बॅच बनवत आहे. इथं वनरक्षक फॉरेस्ट डिपार्टमेंट उभे आहे. इकडे बॅगा ठेवलेल्या आहे. ज्या मुली नंतर येते इथं थांबताय. नाही का तिथं काढायला लावतील त्यांना. चला पुढे. चला पुढे. पाय पाय ते का तिकडनं 2 किलोमीटर. ॲम्ब्युलन्स आले. पडले कोण मुली पडले. वनरक्षक भरती मुली तिकडे इकडनं 2 किलोमीटर पासून पुढे जाताना व पुढून 500 मीटरवरून परत येताना आणि तिकडे पुढे टेंट आहे तिथं परत फिनिशिंग करताना. मुली तिथं फिनिशिंग केल्यानंतर झोपून जात आहे. म्हणजे खूप थकलेले आहे ते. असं पूर्ण बॉडी एकदम झुकलेली त्यांची. हे आता हे बाकी गेले हे सर्व पण गेले 15-16 टेम्पो आहे ना. त्यांचा टाइम ऑफ झाला ना त्यांचा 15-16 दगड पडू पडू या बरोबर इथे येऊ का मी. जाईन ना रे पडू मिळा. मी पडला गिडा मलाच पाणी जागडे मला. इकडे सोडून देते मला बघत राहते. इथून ग्राउंड चालू होणार आहे मित्रांनो.
वनरक्षक भरती, नाशिक आणि धुळे सर्कलचं, इगतपुरी हायवे, समृद्धी महामार्ग येते, असं रोड आहे, चांगला येईल. ही मुलगी पहिली आहे. इकडे वावर तुम्ही मागे 5 मिनिटांमध्ये पोहोचून गेली तिथं. ही दुसरी पोरगी. काय माहिती ना. हा धीरज, हा आल्या. काय रे तुम्ही फोन केला तेव्हा सोडला का लगेच? बाप ती पोरी का जोरात चालू आहे पहिली. ती डायरेक्ट 5 मिनिटामध्ये 5.5 मिनिटामध्ये डायरेक्ट 2 किलोमीटर पोहोचून गेली. हो हिच्यामध्ये एक आपली ताई मग मागचे जे का. ठीक आहे. लवकर सोडलाच ना पोरले, मला असं वाटतं त्या पहिले. नाही अजून बाकी म्हणे. या 300 असतील ना बापकड मागे पोरी. या सोबत नाही सोडतात ना, एक केव्हा एक पुढे सोडतात असं हळूहळू. तेच ना पूर्ण. हो वालद्या बोरी हो. जोरात पैराली पोरी पैन आलाय. हा बघा मित्रांनो, इथून स्टार्ट पॉइंट येतो, आपण तिकडनं दाखवला तो. आणि इकडे या साईडला मी आलेलो आहे. या साईडला हा ब्रिज आहे. सुरुवातीला चढ आहे 600 ते 800 मीटरचा. नंतर पूर्ण प्लेन रस्ता आहे. प्लेन रस्ता हा आहे आणि हा उतार आहे. हा उतार असा नॉर्मल. हे बघा इथं मुलं बसलेले. हा इथं एंडिंग पॉइंट आहे. नंतर असं पुढे जायचं आहे या रोडाने पुढे इथपर्यंत जायचं आहे. हे बाई गाडी त्याच्या पुढे ते पुढे ब्रॅडेज दिसते ब्रॅकेट. आणि इथं गेलं की इथून रिटर्न व्हायचं आहे. इथं 2.5 किलोमीटरचा पॉईंट येतो. तिथून रिटर्न झाल्यानंतर इथं फिनिशिंग पॉईंट आहे. हे बघा हा ब्रॅकेट दिसतो इथं. हा फिनिशिंग पॉइंट आहे. आणि इथं आल्यानंतर इथं आपले नाव नंबर लिहिले जात आहे. नाव आणि नंबर. सगळे मुलं बसलेले इथं. थंड वातावरण आहे, काही गरम वाटत नाही इथं नाशिकचं.
खेळून खेळून चाललंय बा. मग साहेब बोलले सगळे जागे होतील.